ओम काळेश्वरी नमो भगवती. आजपासून आपण रेणुका माता आणि तिची सर्व जागृत रूपे यांची माहिती पाहणार आहोत आणि तेही शास्त्रीय पुराव्यानुसार. माझ्या कमेंट बॉक्समधील पहिला कमेंट हा सर्व शास्त्रीय पुराव्याचा लेखा असेल. त्यामुळे ज्यांची ही कुलदेवी किंवा दैवत रेणुका माता आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवा. ओम श्री आदिपराशक्ती नमः. चला मग आता आपण सुरुवात करू. ओम श्री गणेशाय नमः. ओम रेणुके मातृपीठ नायिके सती ग्रीवा भाग शक्ती देवे यल्लम्मा रूपधारिणे सवदत्ती निवासिने ममतामयी मातृरूपा देवी माहुरपीठ नायिका भगवती देवी रेणुके तुझ नमोस्तुते. मूळ माय रेणुका यामधील पहिला भाग आहे की माहुर शक्तीपीठाची निर्मिती कशी झाली. तर चला जाणून घेऊ. राजा दक्षने एक महायज्ञ आयोजित केले. त्या यज्ञामध्ये त्याने सर्व देवी देवतांना बोलावले, पण स्वतःची मुलगी देवी सती आणि स्वतःचा जावई महादेव यांना आमंत्रित नाही केले. कारण त्याच्या मते महादेव हे स्मशानात राहत असत आणि अंगाला भस्म लावून घेत असत, त्यामुळे ते तुच्छ किंवा वेद आचरणी नाही असे त्यांचे मत होते आणि यज्ञासारख्या पवित्र जागी महादेवाला स्थान नाही असे तो मानत होता. पण माता सती यज्ञामध्ये न बोलवता देखील आली. तेव्हा अहंकार चढला होता दक्ष राजाला. दक्ष म्हणे माता सतीला, भिकारी स्मशानवाशी अमंगलकारी म्हणून बोल नाही तुझ्या महादेवाला. दक्ष हा मी पूर्ण धरतीचा प्रजापती आहे म्हणून त्याचा अहंकार एवढा वाढला होता की तो स्वतःला इतका श्रेष्ठ समजत होता की त्याने महादेवाला नीच असे लेखले. पुत्री रूपात जन्म घेतलेल्या सती आदिशक्तीचा त्याने अनादर केला. पतीबद्दलचे असे शब्द ऐकून सती मातेचा क्रोध गेला संतापाला. मातेने दिव्य आदिशक्ती रूप धरिला. आदिशक्तीचे असे विक्राल रूप पाहून सर्व देवतांचा थरकाप उडाला आणि मातेने पितृहत्याचे दोष कपाळी न घेता पाहिले हवन कुंडाला. अग्निदेव थराथरा कापला. माते तुला भस्म करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी नाही असे म्हणाला. अग्नी थराथरा कापला. तरी देवीने हवन कुंडामध्ये उडी मारली. स्वतःच्या शक्तीने स्वतःचा देह दहा केला. आता ह्या घटनेची माहिती महादेवाला पोचली. तेव्हा महादेवांनी वीरभद्रला दक्षचा अंत करण्यासाठी पाठविले. वीरभद्रने दक्षचे मुंडके कापले. पण नंतर महादेवांनी दक्षला अजामुखाचे म्हणजे बकरीचे मुंडके लावले. पण आता मुख्य परीक्षा होती ती ब्रह्मांडाची. पूर्ण ब्रह्मांड थराथरा कापले त्या महादेवाच्या तांडवाने. महादेव माता सतीचे पार्थिव शरीर घेऊन पूर्ण या ब्रह्मांडामध्ये तांडव करू लागले. तेव्हा निराकार रूपात वास करणाऱ्या आदिशक्तीने विष्णुदेवाला येऊन सांगितले की माझ्या पार्थिव शरीराचे तुकडे करा. मग विष्णुदेवाने तसेच केले. विष्णुदेवाने सुदर्शन चालविला. खंड खंड केले देहाला. खंड खंड केले सती देहाला. तुकडे गेले धराला. 51 शक्तिपीठ निर्मितीला. ग्रीवा भाग माहुर्याला. आधार रेणुके अवताराला. आधार रेणुकेच्या अवताराला.